शौर्याची ज्याला सर्वोच्च सीमा असं आपण म्हणता येईल, अशा पद्धतीचे जे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना बलिदान दिलं ते आपल्याला आपल्या मालिकेत का दाखवता आलं नाही? स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये शेवट अमुक प्रकारे दाखवावा यासाठी काही दबाव होता आणि त्यामुळं मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला. तर हा बेसिकली हा दबावाचा जो फॉल्स नॅरेटिव्ह आहे ना, हा धादांत खोटा आहे. आपण जर माझा यूट्यूबचा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर आपल्या ही संपूर्ण गोष्ट लक्षात येईल. आणि अशा पद्धतीनं फॉल्स नॅरेटिव्ह पसरत असताना याला काही टिपिकल सोशल मीडिया ट्रोलर्स हा फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतायत का? पण या प्रयत्नामध्ये एक होतं असं, की जर तुम्ही त्याला उत्तर दिलं नाही, तुम्ही त्याचं खंडन केलं नाही, तर तुमची मूकसंमती आहे की काय? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळे हा व्हिडिओ करणं गरजेचं होतं. जसं आपण न्यूज चॅनलवरही करताना कुठलाही हिंसाचार असेल, तर ती इमेज आपण ब्लर करून दाखवतो. कुठलीही रक्तपाताची घटना असेल, ती इमेज आपण ब्लर करून दाखवतो. का तर टेलिव्हिजनसाठी स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस आपल्याला फॉलो करावे लागतात. SMP आपल्याला फॉलो करावी लागते आणि हेच नियम दूरचित्रवाणी मालिकेला सुद्धा लागू होतात. त्यामुळे किती हिंसाचार दाखवायचा, किती रक्तपात दाखवायचा याला काही नियमावली आहे.